नमस्कार, मी श्रीराम देशपांडे, चार्टर्ड अकाउंटंट, धुळे. आजच्या फेसबुकच्या लाईव्हमध्ये मला जो विषय दिला आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2020 आणि सहकारी संस्था, बजेट 2020 आणि सहकारी संस्था, या माझ्या विवेचनामध्ये मी 3 भागामध्ये हे विवेचन करणार आहे. सर्वप्रथम फेब्रुवारी 2020 मध्ये केंद्र सरकारने जो अर्थसंकल्प देशापुढे मांडला, त्यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी आपण बघणार आहोत. त्यानंतर या बजेट 2020 मध्ये सहकारी संस्थेच्या दृष्टीने आयकरामध्ये काय बदल झाले याचा आपण विचार करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला माहिती आहे की नुकतंच कोल्हापूरमधल्या काही सहकारी पतसंस्थांनी आम्ही बँकिंग बिझनेस करणार आहोत किंवा करतो आहोत असं डिक्लेरेशन देण्याचा निर्णय घेतला. या डिक्लेरेशनचा आयकर कायद्याखाली काय परिणाम होईल याविषयी मी माझं मत मांडणार आहे. सर्वप्रथम बजेट 2020. आपल्याला कल्पना आहे की आपण आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारलेली आहे. या पद्धतीनुसार देशाचा नागरिक हा देशाचा मालक आहे आणि संसद ही या नागरिकांना जबाबदार असते. या घटनेनुसार संसद आणि सरकार यांच्यावर असं जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी मागील आर्थिक वर्षात सरकारने केलेल्या खर्चाचं उत्पन्न खर्चपत्रक आणि पुढे येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी सरकारचा असलेला अर्थसंकल्प त्यांनी संसदेपुढे म्हणजे पर्यायाने देशातल्या नागरिकांपुढे मांडायचा आणि त्याला देशाच्या नागरिकांची संसदेमार्फत मंजुरी घ्यायची. पुढच्या वर्षीचं सरकारचं आर्थिक धोरणही या निमित्ताने संसदेपुढे आणि देशापुढे मांडलं जातं. देशाच्या आर्थिक प्रगतीचं मोजण्याचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं परिमाण आहे ते म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. GDP याचा अर्थ एका आर्थिक वर्षातील 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात निर्माण झालेल्या सगळ्या वस्तू आणि सेवा यांचं मूल्य म्हणजे त्या देशाचा GDP. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये आपल्या देशामध्ये जेवढ्या काही वस्तू विकल्या गेल्या किंवा जेवढ्या काही सेवा पुरवल्या गेल्या त्या सगळ्यांचं मूल्य जर आपण एकत्रित केलं तर तो आपल्या देशाचा GDP असतो. 2019-20 या वर्षासाठी आपल्या देशाचा GDP 204 लाख कोटी रुपये किंवा $2.83 ट्रिलियन इतका होता. आणि हा GDP संपूर्ण जगातल्या सगळ्या देशांच्या GDP मध्ये 5व्या क्रमांकावर होता. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प 2020 मांडण्यापूर्वी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा जर आपण थोडा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सन 2018-19 आणि 19-20 या वर्षात देशाच्या आर्थिक प्रगतीचा म्हणजे GDP वाढीचा वेग हा सातत्याने कमी होत गेला आणि डिसेंबर 19ला संपणाऱ्या तिमाहीमध्ये हा GDPचा रेट 5% पर्यंत खालती आला. 5% पर्यंत GDPचा ग्रोथ रेट हा गेल्या 8-10 वर्षातला सगळ्यात निच्चांक पातळीवरचा होता आणि त्यामुळे देशातल्या नागरिकांमध्ये आणि व्यापार उद्योगांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी 2020 रोजी देशाच्या वित्तमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी आपला बजेट संसदेपुढे मांडलं. आपलं बजेट संसदेपुढे मांडताना त्यांनी असं सांगितलं की या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना मी तो एका पुष्पगुच्छाच्या स्वरूपात देशापुढे ठेवतीये आणि या पुष्पगुच्छामध्ये 3 फुलं आहेत आणि त्या 3 फुलांचं नाव त्यांनी असं म्हटलं की पहिलं फूल आहे ॲस्पिरेशनल इंडिया, आशावादी भारत. दुसरं फूल आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा आर्थिक विकास आणि त्या पुष्पगुच्छातलं तिसरं पुष्प आहे केअरिंग सोसायटी किंवा काळजीवाहू समाज. आणि या 3 पुष्पाचा पुष्पगुच्छ मी या देशापुढे ठेवत आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात त्या असं म्हणाल्या की ॲस्पिरेशनल इंडिया या अंतर्गत
कृषी उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं जे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलेलं आहे त्याला अनुसरून एक 16 कलमी कार्यक्रम त्यांनी देशापुढे मांडला आणि कृषी उत्पन्नासाठी कृषी वाढीसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांनी या 16 कलमी कार्यक्रमामध्ये केला. सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची घोषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांचा कृषी माल विशेषतः जो नाशवंत माल असतो तो बाजारपेठेपर्यंत तातडीने पोहोचवण्याकरता किसान रेल किंवा किसान उडान याही योजनांची त्यांनी घोषणा केली. एकूण ग्रामीण आणि कृषी विकासासाठी त्यांनी 2,83,000 कोटी रुपयाची भली मोठी तरतूद पुढच्या आर्थिक वर्षासाठी संसदेपुढे मांडली. आरोग्य विभागासाठी 69,000 कोटी रुपये आणि शिक्षण विभागासाठी 99,300 कोटी रुपयाची वाढीव तरतूदही त्यांनी अर्थसंकल्पात मांडली. आपल्या अर्थसंकल्पातल्या दुसऱ्या मुद्द्याविषयी दुसऱ्या पुष्पाविषयी बोलताना त्या असं म्हणाल्या की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे जे काही अर्थसंकल्पाचं दुसरं पुष्प आहे त्याचा भर हा देशातल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवर केला जाईल. मग त्या अंतर्गत त्यांनी 5 नव्या स्मार्ट सिटीची घोषणा केली. देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन फार चांगल्या दर्जाचं आणि स्वस्तामध्ये होण्यासाठी त्यांनी या क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा केली, जेणेकरून परकीय देशांकडून आयात कराव्या लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या आपल्या देशामध्ये चांगल्या दर्जाच्या आणि स्वस्तामध्ये आपल्या देशात त्याचा उत्पादनाचा फायदा घेऊन करता येऊ शकतील असंही त्यांनी सांगितलं. एकूणच व्यापारासाठी 27,300 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी केली. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या पुष्पाअंतर्गत त्यांनी दुसरी महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे पुढच्या 5 वर्षात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सरकारकडून 103 लाख कोटी रुपयांचा निधी पुरवला जाईल. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जोपर्यंत रस्ते बांधले जात नाही, जोपर्यंत बंदरं निर्माण होत नाही, जोपर्यंत कृषीला वीज पुरवठा पाणी पुरवठा होत नाही, जोपर्यंत या पायाभूत सुविधा सक्षमपणे उभ्या राहत नाही तोपर्यंत आपला देश आर्थिक प्रगतीची घोडदौड करू शकणार नाही. त्यामुळे अतिशय महत्त्वाकांक्षी असा 103 लाख कोटी रुपयाचा निधी पुढच्या 5 वर्षासाठी त्यांनी पायाभूत सुविधांसाठी निश्चित केला. आपल्या भाषणातल्या पुष्पगुच्छातल्या तिसऱ्या पुष्पाविषयी केअरिंग सोसायटी विषयी बोलताना त्यांनी अनेक योजनांची माहिती दिली. मग त्यामध्ये महिला बाल आरोग्य असेल, स्वच्छता आहे, स्वच्छ भारत आहे, जलपाणी पुरवठा आहे, गरीब लोकांसाठी ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये घरं बांधणी आहे, अशा अनेक समाज सुधारक समाजाला उपयोगी पडणाऱ्या घोषणांचा त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. त्यातल्या 2 महत्त्वाच्या तरतुदी मी आपल्याला सांगतो की महिला विकासासाठी त्यांनी 35,600 कोटी रुपयाची तरतूद केली. यामध्ये महिला आणि बाल यांच्या आरोग्याच्या विकासाचा खर्च हा या निधीतून अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांनी SC, ST, OBC या मागासवर्गीय नागरिकांसाठी 1,38,700 कोटी रुपयाची भली मोठी तरतूद केली. आत्तापर्यंतची केंद्र सरकारने या नागरिकांसाठी केलेली ही सगळ्यात मोठी तरतूद आहे. एकूणच संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये आर्थिक सुधारणांवर मुख्यतः भर देण्यात आला. देशामध्ये निधी उभा करण्यासाठी, मग तो पायाभूत सुविधांसाठी असेल, कृषी ग्रामीण विकासासाठी असेल, नागरिकांच्या योजनांसाठी असेल, जास्तीत जास्त सहजता यावी याकडे केंद्र सरकारचा प्रयत्न होता. त्यामध्ये त्यांनी एक मोठी जी घोषणा केली जी मला असं वाटतं की दीर्घकालीन देशाच्या प्रगतीसाठी फार मोठं पाऊल ठरणार आहे, ते म्हणजे त्यांनी सरकारी सिक्युरिटीज या परकीय नागरिकांसाठी ठराविक प्रमाणामध्ये उघड्या करण्याची घोषणा केली. या घोषणेअंतर्गत परकीय नागरिक किंवा परकीय देशातील वित्तीय संस्था या आपल्या देशाच्या केंद्र सरकारच्या सरकारी रोख्यांमध्ये ठराविक प्रमाणामध्ये गुंतवणूक करू शकतील. याचा परिणाम असा होणार आहे की सरकारला पायाभूत सुविधा आणि इतर समाजोपयोगी सुविधांसाठी जो काही निधी आहे तो निधी उभा करणं सहज शक्य होईल. आणि तो निधी उभारत असताना देशामध्ये व्याजाचे दर वाढणार नाहीत. देशामधल्या व्यापार उद्यमांसाठी जो काही कर्ज निधी उपलब्ध व्हायला पाहिजे त्याच्यावर ताण येणार नाही, कारण सरकारला आवश्यक असलेला निधी काही प्रमाणामध्ये आपण
देशाबाहेरील स्त्रोतांकडून उभा करणार आहोत आणि त्यासाठी एक नवीन इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मही उभा करण्याची त्यांनी घोषणा केली. आणखीन एक मोठी घोषणा झाली ती म्हणजे LIC कॉर्पोरेशनच्या डिसइन्व्हेस्टमेंटची. आपल्याला माहिती आहे की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही देशातली एक अग्रगण्य विमा आणि वित्तीय संस्था आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर या संस्थेने देशातील विविध कंपन्यांमध्ये, सरकारी योजनांमध्ये, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. परंतु या संस्थेची 100% मालकी ही केंद्र सरकारकडे आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारला अनुकूल असतील असे निर्णय या वित्तीय संस्थेकडनं, LIC कडनं घेतले जातात असाही आरोप गेले काही वर्षामध्ये LIC वर सातत्याने होत आहे. त्यामुळे LIC कॉर्पोरेशनची खरी किंमत, खरी व्हॅल्यू ही अनलॉक करण्यासाठी, खुली करण्यासाठी आणि देशातल्या नागरिकांनाही या LICच्या वित्तीय शक्तीमध्ये, वित्तीय प्रगतीमध्ये काही हिस्सा घेण्याची मुभा केंद्र सरकार या वर्षी करणार आहे. त्यासाठी LICचे काही शेअर्स, किती टक्के शेअर्स बाजारात विकले जातील हे जरी केंद्र सरकारने सांगितलं नसलं तरी बाजाराचा असा अंदाज आहे की 10%पर्यंतचे शेअर, सुमारे 10 लाख कोटी रुपयाचे शेअर्स हे देशातील सर्वसामान्य जनतेला, गुंतवणूकदारांना धारण करता येतील अशी योजना या वर्षी आणण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं. कुठल्याही अर्थसंकल्पाचं यश जर केवळ एका गोष्टीमध्ये मोजायचं असेल तर मी असं म्हणेल की आपण याचा विचार केला पाहिजे की केंद्र सरकारने पुढील वर्षासाठी वित्तीय तूट ही GDPच्या किती प्रमाणात ठेवलेली आहे. केंद्र सरकारची वित्तीय तूट याचा अर्थ केंद्र सरकारचा उत्पन्नापेक्षा जादा असलेला खर्च. केंद्र सरकारचं विविध करांद्वारे जे काही उत्पन्न आहे ते केंद्र सरकारला महसुली आणि भांडवली खर्चासाठी पुरं पडत नाही आणि म्हणून केंद्र सरकारला वित्तीय तूट येते आणि मग केंद्र सरकार ही वित्तीय तूट बाजारातनं कर्ज रूपाने पैसा उभा करून भागवते. त्यामुळे जर केंद्र सरकारचं उत्पन्न वाढलं नाही किंवा केंद्र सरकारचा खर्च वाढला आणि ही केंद्र सरकारची वित्तीय तूट जर प्रमाणाबाहेर गेली तर केंद्र सरकार फार मोठ्या प्रमाणावर बाजारातनं कर्ज उचलतं आणि मग खाजगी व्यापारी उद्योगधंद्यांना कर्ज मिळणं दुरापास्त होतं. व्याजाचे दर वाढतात. व्याजाचे दर वाढले की महागाई वाढते आणि महागाई वाढली की आर्थिक प्रगतीचा वेग मंदावतो. त्यामुळे कुठल्याही सरकारच्या अर्थसंकल्पाचं यश हे त्याने वित्तीय तुटीचा अंदाज किती केला आहे याच्यावर अवलंबून असतं. सन 2019-20 मध्ये केंद्र सरकारची वित्तीय तूट ही GDPच्या 3.5% राहील आणि पुढच्या वर्षासाठी म्हणजे सन 2020-21 साठी केंद्र सरकारने असा अंदाज केला की ही वित्तीय तूट GDPच्या पुन्हा एकदा 3.5% मर्यादित राहील. 3.5% वित्तीय तुटीचं प्रमाण हे योग्य प्रमाण आहे असं आपल्याला म्हणता येईल. मात्र हा अंदाज 1 फेब्रुवारी 2020 रोजी केला गेला आणि नंतर आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आपल्या देशामध्ये सुरू झालं आणि त्याचा फार मोठा गंभीर परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर चालू वर्षामध्ये दिसणार आहे. त्यामुळं GDPचा ग्रोथ रेट जो अर्थसंकल्पामध्ये सन 2020-21 साठी 6.5% अपेक्षित धरला होता, काही तज्ज्ञांचं असं मत आहे की यावर्षी GDPचा ग्रोथ रेट हा केवळ 2% खालती होईल. GDPचा ग्रोथ रेट जर कमी होणार असेल तर साहजिकच सरकारचं उत्पन्न कमी होणार आहे आणि कोरोना व्हायरसच्या पोटी सरकारला जो काही जादा खर्च करावा लागणार आहे त्यामुळे सरकारची वित्तीय तूट यावर्षी 3.5% या अंदाजापेक्षा जास्त असेल असं सगळ्यांचं मत आहे. पण एकूणच 1 फेब्रुवारी 2020 रोजी मोदी सरकारने देशापुढे सादर केलेला हा अर्थसंकल्प एक संयमित अर्थसंकल्प होता. फार काही जोखीम अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामध्ये घेतली नाही. GDPचा ग्रोथ रेट हा कमी झालेला असताना सुद्धा लोकांना लुभावणाऱ्या योजनांची घोषणा झाली नाही. सरकारचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाढवून स्लोडाऊनला तोंड देण्याची घोषणा सरकारने केली नाही. एकूणच दीर्घकालीन प्रगतीला पूरक असा हा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये मांडला. पण आपल्याला माहिती आहे की त्यानंतरच्या महिन्यांमध्ये देशाची आर्थिक स्थिती ही कोरोना व्हायरसमुळे झपाट्याने बदलती आहे आणि आपल्याला आता या बदलणाऱ्या परिस्थितीचा पुढच्या वर्षीच्या सरकारच्या उत्पन्नावर, GDPच्या प्रगतीवर काय परिणाम होईल
हे बघणं मला वाटतं महत्त्वाचं ठरेल. माझ्या विवेचनातला दुसरा भाग मी असं म्हटलं होतं की या अर्थसंकल्पात बजेट 2020 मध्ये सहकारी संस्थांच्या बाबतीत ज्या काही तरतुदी, विशेषतः आयकरातल्या तरतुदी सरकारने प्रस्तावित केल्या त्या माहीत करून घेणं मला असं वाटतं प्रत्येक सहकारी संस्थेसाठी महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली घोषणा झाली ती म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्सचं कव्हर हे 1 लाखापासून 5 लाख रुपयापर्यंत वाढलं. त्यामुळे देशातल्या कुठल्याही बँकेमध्ये जर काही अडचण आली तर त्या बँकेच्या ठेवीदाराला, प्रत्येक ठेवीदाराला त्या बँकेतील त्याच्या एकूण ठेवींचं जे काही विमा संरक्षण 1 लाख रुपयापर्यंत मागील वर्षापर्यंत होतं ते आता यावर्षी 5 लाख रुपयापर्यंत सरकारने वाढवलं. सर्वसाधारण ठेवीदारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. दुसरी एक महत्त्वाची घोषणा झाली ती म्हणजे सहकारी संस्थांना सवलतीचा आयकर दराचा ऑप्शन केंद्र सरकारने प्रस्तावित केला. आपल्याला माहिती आहे की मागच्या सप्टेंबरमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी देशातल्या ज्या कंपनी करदाते आहेत, जे करदाते कंपनी स्वरूपाचा व्यवसाय करतात, त्यांना लागू असलेला आयकराचा दर हा 30% 22% खालती केला आणि कंपन्यांना ऑप्शन ठेवला की त्यांनी एकतर 30% आयकर भरावा आणि काही डिडक्शन्स घ्यावी किंवा कुठलंही डिडक्शन न घेता त्यांनी एकूण उत्पन्नावर 22% प्रमाणे आयकर भरावा. त्याच वेळी ही मागणी झाली होती की हा ऑप्शन केवळ कंपनी करदात्यांना न देता सहकारी संस्थांसहित सगळ्या करदात्यांना हा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा. त्या मागणीचा विचार करून या अर्थसंकल्पामध्ये सन 2020-21च्या उत्पन्नासाठी म्हणजे असेसमेंट इयर 21-22 साठी सर्व सहकारी संस्थांना आयकराचा दर 30%च्या ऐवजी 22% प्रमाणे स्वीकारण्याची आणि त्याप्रमाणे इन्कम टॅक्सचं रिटर्न भरण्याची मुभा केंद्र सरकारने दिली. मात्र हा एक ऑप्शन आहे आणि तो काही अटींची पूर्तता केल्यानंतर सहकारी संस्थांना उपलब्ध होणार आहे. त्यातल्या अटी अशा आहेत की कलम 10 किंवा कलम 32, 33, 35 या कायद्याखालती ज्या काही विविध आयकरातनं सूट मिळतात त्या सूट जर सहकारी संस्थेने घेतल्या नाहीत, त्या सोडून दिल्या, तर सहकारी संस्थेला उत्पन्नावर 20-30%च्या ऐवजी 22%ने कर भरता येईल. आणि एक महत्त्वाची त्याच्यातली तरतूद अशी आहे की चॅप्टर 6C खालती असलेली सगळी वजावटी, डिडक्शन ही सहकारी संस्थेला सोडून द्यावी लागतील. ही डिडक्शन सहकारी संस्थेला घेता येणार नाही आणि या डिडक्शनमध्ये ATP या कलमाखालती येणारं डिडक्शन हे सहकारी संस्थांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना जर 30%च्या ऐवजी 22% या सवलतीच्या दराने पुढच्या वर्षासाठी आयकर भरायचा असेल तर त्यांना कलम ATP खालची कुठलीही तरतूद मान्य होणार नाही, ती त्यांना घेता येणार नाही. याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की ज्या अटींची पूर्तता केल्यानंतर हा 22%चा सवलतीचा दर सहकारी संस्थांना मिळणार आहे, त्या अटींचा जर भंग झाला किंवा त्या अटींच्या विरुद्ध सहकारी संस्थेने काही कृती केली तर ही सवलत रद्द होईल आणि त्या सहकारी संस्थेला 22च्या ऐवजी पुन्हा एकदा पूर्वीच्याच 30% दराने आयकर भरावा लागेल. त्यामुळे ही गोष्ट सर्व सहकारी संस्थांनी विचारात घ्यायची आहे. त्यांनी पुढच्या वर्षासाठी आपल्या करपात्र उत्पन्नाची मोजणी दोन्ही पद्धतीने मोजायची की पूर्वीच्याच पद्धतीने सगळी डिडक्शन घेऊन 30% दराने आयकर भरावा लागला तर तो किती येईल आणि कुठलंही डिडक्शन न घेता 22% दराने जर आयकर भरावा लागला तर तो किती येईल. साहजिकच आहे की या दोन्ही ऑप्शनपैकी ज्या ऑप्शनमध्ये आयकर भरणा कमी येईल तो ऑप्शन सहकारी संस्थांनी स्वीकारला पाहिजे. पुढच्या वर्षीचं रिटर्न भरण्याच्या आधी हा ऑप्शन सहकारी संस्थांना स्वीकारावा लागेल. तिसरी एक महत्त्वाचा बदल या अर्थसंकल्पात प्रस्तावित केला गेला तो म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ही 30 सप्टेंबरच्या ऐवजी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. सर्व सहकारी संस्थांना आपल्याला माहिती आहे की आयकर कायद्याखालती इन्कम टॅक्सचं रिटर्न भरणं आवश्यक आहे. 31 मार्चला वर्ष संपल्यानंतर त्या वर्षाच्या उत्पन्नाचं रिटर्न हे पुढच्या वर्षी 6 महिन्यात म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत भरण्याची मागच्या वर्षीपर्यंत तरतूद होती. या वर्षीपासून ही मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली जाईल. मात्र ही मुदत फक्त इन्कम टॅक्सचं रिटर्न भरण्यासाठी आहे, टॅक्स ऑडिट सबमिट करण्यासाठी नाही. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांचं
उलाढाल ही टॅक्स ऑडिटसाठी पात्र आहे आणि त्यांना इन्कम टॅक्स कायद्याखाली टॅक्स ऑडिट करून घ्यावं लागतं, त्यांना मात्र हे इन्कम टॅक्स कायद्याखालचं टॅक्स ऑडिट 30 सप्टेंबर पूर्वी करून घ्यायचं आहे आणि 30 सप्टेंबर पूर्वी त्याचा रिपोर्ट हा इन्कम टॅक्स खात्याच्या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे. तो तसा अपलोड केल्यानंतर 1 महिन्यात म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची सहकारी संस्थांना मुदतवाढ दिलेली आहे. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना हे लक्षात आणून देऊ इच्छितो की मागच्याच वर्षी मागच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसार जर दिलेल्या मुदतीच्या आत सहकारी संस्थेने आपलं इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलं नाही तर कलम 80P ची वजावट त्यांना मिळत नाही. त्यामुळे ज्या काही सहकारी पतसंस्था किंवा इतर सहकारी संस्था आहे की ज्यांना टॅक्स ऑडिट असेल किंवा टॅक्स ऑडिट नसेल परंतु 80P कलमाखालची वजावट ज्यांना घ्यायची आहे त्यांना या मुदतीच्या आत आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे, हे त्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवावं. चौथा महत्वाचा बदल झालेला आहे तो TDSच्या तरतुदीनुसार. TDS मध्ये कलम 194A मध्ये केंद्र सरकारने अशी तरतूद प्रस्तावित केलेली आहे की आतापर्यंत सहकारी संस्थेने आपल्या सभासदांना किंवा इतर सहकारी संस्थेला जर काही व्याज दिलं तर त्या व्याजावर TDS कापण्याची आवश्यकता नाही. एखाद्या सहकारी संस्थेने कोऑपरेटिव्ह बँक सोडून इतर सहकारी संस्थेने जर आपल्या सभासदांना किंवा दुसऱ्या सहकारी संस्थेला व्याज अदा केलेला असेल, इंटरेस्ट पेड केलेला असेल तर त्याच्यावर TDS कापण्याची आवश्यकता नव्हती. परंतु या 1 एप्रिल 2020 पासून या तरतुदीमध्ये बदल अपेक्षित आहे आणि अशा सहकारी संस्था की ज्यांचं मागच्या वर्षीची विक्री, उलाढाल किंवा प्राप्ती ही 50 कोटीपेक्षा जास्त आहे अशा सहकारी संस्थांना त्यांच्या सभासदांना किंवा इतर सहकारी संस्थांना 50,000पेक्षा जास्त व्याज द्यायचं असेल सिनियर सिटीजनसाठी आणि 40,000पेक्षा जास्त व्याज द्यायचं असेल नॉन सिनियर सिटीजनसाठी तर TDS कपात करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या सहकारी संस्था बँका सोडून सन 2019-20 मध्ये ज्यांची उलाढाल 50 कोटीपेक्षा जास्त आहे अशा सहकारी संस्थांनी 1 एप्रिल 2020 नंतर जर आपल्या सभासदांना व्याज दिलं आणि ही व्याजाची रक्कम जर सभासद सिनियर सिटीजन असेल आणि आर्थिक वर्षात 50,000पेक्षा जास्त होणार असेल आणि सभासद सिनियर सिटीजन नसेल तर 40,000पेक्षा जास्त होणार असेल तर त्या सहकारी संस्थेला TDS कपात करावी लागेल आणि TDS कपात केल्यानंतर दर महिन्याला कपात केलेली TDSची रक्कम पुढच्या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत केंद्र सरकारला भरणा करावी लागेल आणि दर तिमाहीचं रिटर्न हे केंद्र सरकारला सादर करावं लागेल. या सगळ्या तरतुदींचं पालन करणं अशा सगळ्या सहकारी संस्थांना आता बंधनकारक होईल. जर यात तरतुदी पालनामध्ये काही विलंब झाला किंवा काही त्रुटी झाली तर त्याचं व्याज आणि दंड हा त्या सहकारी संस्थेला भरावा लागेल. मला असं वाटतं ज्या सहकारी संस्थांची उलाढाल बँका सोडून 50 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे त्यांनी या सगळ्या तरतुदींचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मुख्यतः या 4 तरतुदी बजेट 2020 मध्ये सहकारी संस्थांमध्ये लागू होतील. अर्थात अद्यापही संसदेची आणि माननीय राष्ट्रपतींची या तरतुदींना मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कदाचित 1 एप्रिल 2020 पासून ज्या तरतुदी लागू होणार आहेत त्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा सर्व सहकारी संस्थांनी या सगळ्या तरतुदींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. माझ्या विवेचनातला तिसरा आणि शेवटचा मुद्दा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली की कोल्हापूरमध्ये काही सहकारी पतसंस्थांनी बँकेमधनं रोख रक्कम काढताना जो TDS लागतो तो लागू नाही म्हणून त्या बँकांना आम्ही बँकिंग बिझनेस करतो असं डिक्लेरेशन देण्याचा निर्णय घेतला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलम 194N नुसार कुठल्याही बँकेने कुठल्याही खातेदाराला एका आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयापेक्षा जास्त रोखीची रक्कम अदा केली असेल तर 1 कोटी रुपयाच्या वरील अदा केलेल्या रकमेवर 2% TDS कापून सरकारकडे भरणा करणं बंधनकारक आहे. परंतु जर खातेदार हा बँकिंग बिझनेस करणारा असेल किंवा बँक असेल
तर मात्र त्याने विड्रॉ केलेल्या रकमेवर TDS कापण्याची आवश्यकता नाही. अनेक पतसंस्थांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किंवा इतर बँकांमध्ये खाती आहेत आणि अनेक पतसंस्था महाराष्ट्रातल्या या वर्षभरामध्ये 1 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम या खात्यातनं वेळोवेळी विड्रॉ करत असतात. आणि ज्यावेळी 1 एप्रिल पासून हे सगळं विड्रॉल मोजत ज्या दिवशी एकूण विड्रॉलची रक्कम 1 कोटी रुपयापेक्षा जास्त जाते त्या दिवसापासून त्या बँका पतसंस्थेने विड्रॉ केलेल्या रकमेवर TDS कापायला सुरुवात करतात. ह्या तरतुदीतनं माफी मिळावी म्हणून पतसंस्थांनी आम्ही बँकिंग बिझनेस करतो असं डिक्लेरेशन त्या बँकेला देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्या बँकेमधनं विड्रॉ केलेल्या रकमेवर TDS कापला जाणार नाही. माझ्या मते हा निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. हा निर्णय घेतल्यानंतर पतसंस्था बँकिंग बिझनेस करते हे पतसंस्थेने मान्य केलं आहे हे निश्चित होईल आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम त्या पतसंस्थेला आयकर कायद्यातील कलम 80P खालती मिळणाऱ्या सवलतीवर होणार आहे. कलम 80P खालती जी पतसंस्था किंवा जी सहकारी संस्था बँकिंग बिझनेस करते किंवा सभासदांना कर्ज पुरवठा करते त्या सहकारी संस्थेला उत्पन्नातनं 100% सूट मिळते. म्हणजे जी पतसंस्था बँकिंग बिझनेस करते किंवा सभासदांना कर्ज पुरवठा करते या दोन्ही प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थेला 80P खालती सूट मिळते. आणि आतापर्यंत राज्यातल्या किंवा देशातल्या सगळ्या सहकारी पतसंस्था या सभासदांना कर्ज पुरवठा करतात अशा व्यवसाय करायच्या तरतुदीमध्ये समाविष्ट होत असल्याने कलम 80P खालती सूट मागत होत्या. पण जर पतसंस्थेने असं डिक्लेरेशन आयकर कायद्याखालती दिलं की आम्ही बँकिंग बिझनेस करत आहोत तर त्याचा परिणाम असा होईल की याच 80P कलमाच्या 4 क्रमांकाच्या उपकलमाखालती ती सहकारी संस्था किंवा पतसंस्था सहकारी बँक म्हणून समजली जाईल. आता 80Pच्या 4 क्रमांकाच्या उपकलमामध्ये सहकारी बँकेची व्याख्या दिलेली आहे. त्या उपकलमात असं म्हटलेलं आहे की सहकारी बँक याची व्याख्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मधल्या चॅप्टर 5 मध्ये दिल्याप्रमाणे समजली जाईल. म्हणजे सहकारी बँकेची व्याख्या आयकर कायद्यामध्ये दिलेली नाही तर आयकर कायद्यामध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये दिलेल्या व्याख्येचा समावेश करण्यात आलेला आहे. आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मधल्या चॅप्टर 5 मध्ये सहकारी बँकेची व्याख्या करताना 3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक की ज्या सहकारी संस्थेचं भागभांडवल किंवा निधी 1 लाखापेक्षा जास्त आहे, जी सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेला सभासद करून घेऊ शकत नाही. आणि तिसरी अट आहे की जी संस्था बँकिंग बिझनेस करते तिला कोऑपरेटिव्ह बँक समजलं जाईल. आता या व्याख्येनुसार पहिल्या दोन्ही अटी 1 लाखापेक्षा जास्त भांडवल आणि निधी ही अटही पतसंस्था पूर्ण करतात. दुसऱ्या सहकारी संस्थेला सभासद करून घेता येणार नाही ही सुद्धा अट पतसंस्था पूर्ण करतात. राहिली तिसरी अट की बँकिंग बिझनेस करतात का. जर सहकारी पतसंस्थांनी असं डिक्लेरेशन दिलं तर ही तिसरीही अट पूर्ण होते आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार सहकारी संस्था आयकर कायद्यासाठी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून समजली जाईल. ती बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये कोऑपरेटिव्ह बँक म्हणून समजली जाईल की नाही हा वेगळा विषय आहे, पण आयकर कायद्याखालती ती पतसंस्था कोऑपरेटिव्ह बँक म्हणून समजली जाईल आणि अशा पतसंस्थेला 80P खालची वजावट घेता येणार नाही. दुसरी एक गोष्ट आहे की बँकिंग बिझनेस याची पण व्याख्या आयकर कायद्यामध्ये दिलेली नाही. बँकिंग बिझनेसची व्याख्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये दिलेली आहे आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मधल्या कलम 5B मध्ये बँकिंगची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की बँकिंग मीन्स ऍक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट्स फ्रॉम द पब्लिक, विड्रॉवल बाय चेक, ड्राफ्ट, ऑर्डर और अदरवाइज. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये बँकिंगची व्याख्या करताना असं म्हटलंय की ऍक्सेप्टिंग डिपॉझिट्स फ्रॉम द पब्लिक, पब्लिक कडनं डिपॉझिट घेणं याचा समावेश बँकिंग मध्ये असेल आणि विड्रॉवल बाय चेक, ड्राफ्ट, ऑर्डर और अदरवाइज
आणि असं डिपॉझिट त्या खातेदाराला त्याच्या सहीने चेक, ड्राफ्ट किंवा ऑर्डर देऊन विड्रॉ करता येऊ शकलं पाहिजे. आता आपण विचार करा की पतसंस्था या दोन्ही अटींची पूर्तता करत नाही. पतसंस्था पब्लिककडनं, सभासद नसलेल्या व्यक्तींकडनं डिपॉझिट घेत नाही, घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या सभासदाला पतसंस्थेला चेक देऊन आपलं डिपॉझिट विड्रॉ करता येत नाही. त्यामुळे बँकिंग बिझनेसच्या या दोन महत्त्वाच्या गोष्टी पतसंस्था पूर्ण करीत नाही. म्हणून बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार पतसंस्था बँकिंग बिझनेस करत नाही. असं असताना जर पतसंस्थांनी आयकर कायद्याखाली आम्ही बँकिंग बिझनेस करतो असं डिक्लेरेशन दिलं आणि आयकर कायद्याखाली बँकिंगची व्याख्या दिलेली नाही, ती बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, तर असं डिक्लेरेशन चुकीचं ठरतं. हे डिक्लेरेशन चुकीचं ठरलं तर त्याचे परिणाम पतसंस्थेला भोगावे लागू शकतात. आणि हे डिक्लेरेशन केवळ 194N खालती कॅश विड्रॉवलवर TDS लागू नये म्हणून जर पतसंस्था देणार असतील तर ही गोष्ट पतसंस्थांनी विचार करायला पाहिजे की असं खोटं डिक्लेरेशन बँकिंग बिझनेस करत नसतानाही देणं हे त्यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. पण आपण एक वेळा चर्चेसाठी असं गृहीत धरू की पतसंस्थेने असं डिक्लेरेशन दिलं आणि कलम ATP 4 उपकलमानुसार ती पतसंस्था सहकारी बँक म्हणून समजली गेली तर काय परिणाम होतील. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ATP खालती मिळणारी वजावट रद्द होईल आणि मग त्या पतसंस्थेला 30% किंवा नवीन जो ऑप्शन मिळाला त्यानुसार 22% आपल्या उत्पन्नावर आयकर भरावा लागेल. दुसरा परिणाम असा होईल की मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे 194A खालती कोऑपरेटिव्ह बँकेला आणि बँकिंग बिझनेस करणाऱ्या सहकारी संस्थेला आपल्या सभासदांना व्याज देताना TDS कापून घेणं आवश्यक होतं. अजूनही आहे आणि गेले अनेक वर्षापासून आवश्यक आहे. पतसंस्थांनी यापूर्वी आपल्या सभासदांना व्याज देताना TDSची कपात केलेली नाही आणि आता बँकिंग बिझनेस करतो असं डिक्लेरेशन दिल्यामुळे या सगळ्या तरतुदी त्यांना मागच्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील आणि मग गेले कित्येक वर्ष बँकिंग बिझनेस करत असताना सुद्धा किंवा सहकारी बँक म्हणून समजली जात असताना सुद्धा सभासदांना व्याज देताना TDS कापला नाही म्हणून दंड, व्याज, कारवाई ही त्या पतसंस्थेवर होऊ शकते. 194N खालती जर पतसंस्थेने डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि पतसंस्था सहकारी बँक म्हणून समजली गेली तर बँकेतनं कॅश विड्रॉ करताना TDS लागणार नाही. परंतु 194N खालती प्रत्येक सहकारी बँकेला आणि बँकिंग बिझनेस करणाऱ्या सहकारी संस्थेला आपल्या खातेदारांना कॅश अदा करताना 1 कोटी रुपयाच्या वरती 2% TDS कापून घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे या डिक्लेरेशन दिल्यामुळे जरी पतसंस्थेला त्यांनी केलेल्या कॅश विड्रॉवलवर TDS कपातीतनं सूट मिळाली तरी त्यांच्या खातेदारांना ते जे काही कॅश विड्रॉवल अदा करणार आहेत त्याच्यावर TDS कपात करावी लागेल आणि त्या सगळ्या तरतुदींचं पालन करावं लागेल. जर सहकारी बँक म्हणून पतसंस्था समजली गेली तर डिपॉझिट घेणं आणि देणं रोखीची मर्यादा 20,000 रुपयाची त्यांना लागू होणार नाही. आयकर कायद्यातील कलम 269SS खालती 20,000 पेक्षा जास्त रोखीची रक्कम डिपॉझिट म्हणून पतसंस्थेला घेता येत नाही, पण सहकारी बँकेला घेता येते. त्यामुळे जर पतसंस्थेने डिक्लेरेशन दिलं आणि सहकारी बँक म्हणून स्वतःला समजलं तर 20,000 रुपयापेक्षा जास्तीची रोखीची रक्कम डिपॉझिट म्हणून घेणं हे पतसंस्थेला शक्य होईल. दुसरी एक तरतूद 2 वर्षापूर्वी आयकर कायद्यात आली कलम 269ST नुसार की कुठल्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून एका दिवसात 2 लाखापेक्षा जास्त रक्कम स्वीकारायची नाही. याचा परिणाम असा आहे की कुठल्याही पतसंस्थेने आपल्या ठेवीदाराकडून त्याच्या सगळे खात्यांमध्ये मिळून एका दिवसात अनेक वेळा मिळून 2 लाखापेक्षा जास्त रोखीची रक्कम स्वीकारायची नाही. परंतु ही तरतूद सहकारी बँकेला लागू नाही. त्यामुळे जर पतसंस्था सहकारी बँक म्हणून समजली जाणार असेल तर पतसंस्थेला याही तरतुदीमधनं सूट मिळू शकते. याशिवाय सहकारी संस्थेला आणखीन 2 सूट
सहकारी बँक म्हणून समजली गेली तर आयकर कायद्याखाली मान्य आहेत. प्रत्येक सहकारी बँकेला कलम 36(1) नुसार NPA खात्यांच्या तरतुदीसाठी, ज्याला आपण BDDR प्रोव्हिजन असं म्हणतो, अशी जर तरतूद नफा तोटा पत्रकात केली असेल तर ती तरतुदीची रक्कम नफ्याच्या 7.5% वजावट म्हणून मिळते. पण ही वजावट केवळ सहकारी बँकेला आहे, सहकारी पतसंस्थेला नाही. सहकारी पतसंस्था जर सहकारी बँक म्हणून समजली गेली तर ही पण वजावट ते आयकर कायद्याखाली मागू शकतात. त्याचप्रमाणे त्याच 36(1) या कलमाखाली जर सहकारी बँकेने आपल्या नफ्यातून स्पेशल रिझर्व्ह तयार केला तर या रिझर्व्हला वर्ग केलेली रक्कम ही नफ्याच्या 20% वजावट म्हणून मिळू शकते, जोपर्यंत त्या स्पेशल रिझर्व्ह मधनं अमाऊंट विड्रॉ केली जात नाही. ही तरतूद, ही वजावट केवळ सहकारी बँकांना आहे. पतसंस्था जर सहकारी बँक समजल्या गेल्या तर त्यांना सुद्धा ही तरतूद लागू होऊ शकते. आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलम 43D खालती NPA खात्यावर वसूल न झालेलं व्याज हे ते वसूल होईल त्याच वर्षामध्ये आयकराला पात्र होतं. NPA कायद्याखाली आपल्याला माहिती आहे की व्याज जर वसूल झालं नाही तर आपण ते उत्पन्नामध्ये घेत नाही. ते ज्या दिवशी वसूल होईल त्या दिवशी किंवा त्या वर्षाच्या उत्पन्नामध्ये आपण ते उत्पन्न पत्रकात घेत असतो. ही तरतूद सहकारी बँकांनाही लागू आहे आणि पतसंस्थांनाही लागू आहे. परंतु आयकर कायद्यानुसार ॲक्रुअल बेसिसवर इन्कम टॅक्सेबल होत असतं आणि या ॲक्रुअल बेसिसनुसार व्याज वसूल झालं नाही तरीही NPA कर्जावरचं व्याज आयकरास पात्र असतं. मात्र अशा आयकरास NPA कर्जावरील वसूल न झालेल्या पात्रतेबाबत सूट सहकारी बँकांना कलम 43D मध्ये आहे. या कलमानुसार सहकारी बँकांसाठी मात्र वसूल न झालेल्या NPA कर्जावरील व्याज हे वसूल झाल्यानंतरच आयकरास पात्र होईल अशी तरतूद आहे. आणि दुर्दैवाने ही सवलत सहकारी पतसंस्थेला नाही. त्यामुळे सहकारी पतसंस्थेला NPA कर्जावरचं येणं झालेल्या व्याजावर सुद्धा आयकर द्यायला पाहिजे. आपण कलम 80P खालती संपूर्ण उत्पन्न हे करमाफ म्हणून क्लेम करत असतो, म्हणून या तरतुदीचा आपल्याला त्रास होत नाही. पण दुर्दैवाने जर एखाद्या पतसंस्थेला काही कारणामुळे आयकर खात्याने 80P खालची तरतूद अमान्य केली आणि ती पतसंस्था म्हणून असेल तर तिला या NPA कर्जावरील वसूल न झालेल्या व्याजावर सुद्धा आयकर भरावा लागू शकतो. या सगळ्या तरतुदीतनं सुटका व्हायची असेल तर त्या पतसंस्थेला स्वतःला बँक म्हणून समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे एकदा पतसंस्था सहकारी बँक झाली तर आयकर कायद्यासाठी सभासद नसलेल्या बिगर सभासद व्यक्तींशी सुद्धा व्यवहार करण्याची मुभा त्या सहकारी संस्थेला मिळू शकते. एकूण काय तर पतसंस्थेने सहकारी बँक म्हणून डिक्लेरेशन द्यावं की नाही याचा विचार करताना आयकर कायद्याखाली होणारे काही तोटे आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सहकारी बँकेला उपलब्ध असलेले काही फायदे हे त्या पतसंस्थेला क्लेम करता येऊ शकतात. या सगळ्यांचा सहकारी पतसंस्थेने विचार करावा आणि यानुसार जर स्वतःला सहकारी बँक म्हणून समजून घेतलं तर आता नवीन तरतुदीनुसार 22% आपल्याला आयकर भरावा लागेल. मला असं वाटतं की प्रत्येक पतसंस्थेने एकदा जस्ट या सगळ्या तरतुदींचा विचार करून सहकारी बँक म्हणून आपण जर स्वतःला समजलं तर किती आयकर द्यावा लागेल याचा विचार करावा आणि ती आयकराची रक्कम ही जर रिझनेबल असेल, कमी असेल तर आपण सहकारी बँक म्हणून स्वतःला समजवून आयकर कायद्यातील काही सूट, सवलती आणि तरतुदींचा फायदा मिळवू शकतो. हा सगळा विषय हा प्रत्येक पतसंस्थेने संपूर्ण अभ्यास करून निर्णय घेण्याचा आहे. प्रत्येक पतसंस्थेला मी असं विनंती करेल की त्यांनी त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटशी या सगळ्या विषयाची सविस्तर चर्चा करावी. या सगळ्या डिक्लेरेशन देण्याचा, सहकारी बँक म्हणून स्वतःला समजण्याचा काय फायदा, काय तोटा सहकारी पतसंस्थेला होईल याचा संपूर्ण विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा. अन्यथा केवळ एका तरतुदीमधनं सूट मिळवण्यासाठी जर आपण स्वतःला बँक समजणार असो, बँकिंग बिझनेस करतो असं डिक्लेरेशन देणार असू तर इतर तरतुदी खालती आपल्याला काही नुकसान सोसावं लागणार आहे याचाही विचार आपण करावा. एवढंच माझं म्हणणं आहे. या
फेसबुक लाईव्हमधून आपण सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी आपला आभारी आहे. याविषयी आपणास आणखीन काही माहिती पाहिजे असेल आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर कृपा करून माझा भ्रमणध्वनी मोबाईल नंबर आपण लिहून घ्यावा. माझा नंबर आहे 9823079526. परंतु आपण सर्व पतसंस्थांनी बजेट 2020 मधील तरतुदी आणि आयकरातील तरतुदींचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा ही माझी नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्ते. जय हिंद. जय सहकार.